आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेमलेल्या 4 सदस्यीय समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी या सगळ्या संदर्भातली घोषणा केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा वाद आपल्याला पाहायला मिळत होता आणि आज या सगळ्या संदर्भातली पत्रकार परिषद होत असताना पुण्यामध्ये काय बोललं जात आहे थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत। तर त्याची काय लायकी आहे वगैरे, तर अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची लायकी काढणं वगैरे ह्या सुद्धा गोष्टी आम्हाला अत्यंत आक्षेपार्ह वाटतात। त्या कार्यकर्त्यांना वेदना देणाऱ्या वाटतात। आयुष्याचे आयुष्य घालवलेले कार्यकर्ते असतात। हे सगळं जे काही समोर आलं त्यातून हा निष्कर्ष काढून आज आम्ही हा निर्णय तुमच्या सर्वांच्या समोर त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो आम्ही अधिकृतपणे आज घोषित करतो आहोत। हो, खासदारांना हा निर्णय अवगत केलेला आहे आणि अवगत केला, परंतु आम्हाला जी काही स्वायत्तता दिली होती राज्य कार्यकारिणीनं, तर त्या स्वायत्ततेचा आम्ही पुरेपूर उपयोग करून आम्ही अगदी खासदारांच्या हातातलं सुद्धा बाहुलं आम्ही नाही आहोत। आमच्या पद्धतीनं म्हणजे आमची अशी भूमिका आहे की संघटना ही कुणी एखादी मोठी व्यक्ती त्यांचा आदर जरूर आम्ही करू। कारण शरद जोशींच्या बाबतीमध्ये सुद्धा माझा एकदा वाद झाला होता एकाचं, तर मी त्यांना म्हटलं शरद जोशींना ते आमचे नेते होते आहेत आणि राहतील, पण शरद जोशींना जर कुणी परमेश्वर मानायला लागलं, चिकित्सेच्या बाहेर ठेवायला लागलं, तर ते आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून कुठलीही संघटना एका व्यक्तीवर अवलंबून एका व्यक्तीच्या मालकीची नसते। उद्या राजू शेट्टींची सुद्धा चिकित्सा करण्याचा प्रश्न आला तरी सुद्धा तो आम्ही करू शकतो, असं गृहीत धरून या समितीनं कुठल्याही प्रकारची राजू शेट्टींची संमती याला आहे की नाही याचा विचार न करता हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यांनी सुद्धा आमच्यावर कुठल्या प्रकारचं तुम्ही निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये काही माझा हस्तक्षेप आहे असा कधीही त्यांनी प्रयत्न केला नाही। कारण त्या माणसाच्या मनामध्ये जो एक निकोपपणा आहे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये, त्या निकोपपणाचंच दर्शन या आमच्या समितीच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप न करणार जो त्यांनी केला नाही, त्यातून आम्हाला ते दिसलेलं आहे। तेव्हा मुख्य कारण हेच आहे की त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रति निष्ठांच्या बाबतच शंका निर्माण झाली आणि नैतिकता। तर शेतकऱ्यांच्या बाबतच्या निष्ठा म्हणजे अजूनही त्यांना हे न वाटणं, तुम्ही बघा ना, विचार करू, तुम्ही पत्रकार मंडळीच राजू शेट्टींना प्रश्न विचारत होता की तुम्ही आज सरकारवर टीका करताय आणि तुमचे एक मंत्री सरकारमध्ये बसलेत। त्यावेळेला सुद्धा राजू शेट्टींची उदारता अशी होती की राजू शेट्टींनी त्यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशी भूमिका घेतली की आमचा एक राज्यमंत्री, एक किरकोळ राज्यमंत्री आहे, त्या राज्यमंत्र्याला अधिकार काय आहेत, म्हणजे राज्यमंत्र्याची बाजू सावरून नेणं, त्यानं धोरणात्मक लढाई करावी अशा प्रकारचं उत्तर न देता अशी त्यांची बाजू पण ती झाकून नेलेली बाजू सुद्धा त्यांना आक्षेपार्ह वाटली। म्हणजे आपल्याला संरक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे, हा सुद्धा कदाचित त्यांना समजला नाही की काय झालं, पण तो सुद्धा म्हणजे मला एवढं किरकोळ वगैरे तुम्ही समजलं। तर तेव्हापासून त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे टेक्निकल मी गुप्ततेची शपथ घेतलेली आहे वगैरे, पण हो, त्यांची रिॲक्शन अशी आहे की हा निर्णय जो काही तुम्ही घेतला तो निर्णय त्या निर्णयाचा अधिकार तुम्हाला कार्यकारिणीने दिला होता आणि त्याप्रमाणे तुम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयावर माझी टीका टिप्पणी करण्यापेक्षाही त्या निर्णयानुसार तुम्ही तो निर्णय घेतला याबद्दल
तो 101% मला मान्य आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना अवगत केल्यानंतर आणि तो तयार झाला. त्याच्याबद्दलची भूमिका यानंतर आम्ही याचे 2 पार्ट केलेले आहेत. म्हणजे सदाभाऊंची सगळी अगदी अलीकडचं प्रकरण आणि पूर्वीची त्यांनी किंवा शेतकरी हे संबंध देश पातळीवर झालेला कर्जमुक्ती आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तुम्ही का उशीर करून राहिले, ती लोकांमध्ये असलेली अस्वस्थता विचारात घेता 2 पार्ट असे केलेत की सदाभाऊंच्या बद्दलचा निर्णय घेणं एक, आणि त्यानंतर दुसरा जो निर्णय आहे, एक तर कार्यकारिणी घेऊन कार्यकारिणीमध्ये सदाभाऊंनी राजीनामा देतील की न देतील, परंतु सदाभाऊंनी राजीनामा द्यावा. ती जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलेली जागा आहे, म्हणून त्यांना काढून टाकल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी कार्यकारिणी करू शकते. पण तो अधिकार आज आम्ही बजवायचा नाही, असा 2 टप्प्यात याची विभागणी केलेली आहे. आणि त्याच्याबरोबरचा दुसरा टप्पा जो आहे की सरकारमधून बाहेर पडण्याच्या संबंधीचा सुद्धा जो काही बराच काळ विचाराधीन चाललेला मुद्दा आहे, तो सुद्धा यानंतरच्या एका टप्प्यामध्ये कार्यकारिणी घेऊन किंवा त्या संबंधीचा सुद्धा एक निर्णायक भूमिका घेऊन तो निर्णय सुद्धा यथावकाश जाहीर केला जाईल असं मी आपल्याला सांगतो. नाही हो, तर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर आज सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.